धावफलकावरती चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला 5 बॉल झालेत आणि 5 बॉलमध्ये धावसंख्या फक्त फलकावरती 4 आहेत. फक्त म्हणून चालत नाही. क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी बदलेल याचा नेम नाही. ज्या अनुषंगाने 4 धावा या पहिल्या षटकामध्ये आहेत. चेंडूंचा खेळ 5 झालाय. पुढचा बॉल या वेळेला जर आपण पाहिलं तर पंच दर्शवतात की व्हाईट बॉल. या गोलंदाजानं जर विचार केला तर बॅटनं त्याच्यासमोर धावा आल्या नाही, परंतु एक्स्ट्रामध्ये जी गोलंदाजी झाली ज्या अनुषंगाने त्याच्या विरोधात ज्या 3 धावा एक्स्ट्राच्या अर्थात व्हाईट बॉलच्या आल्या, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. एका बाजूला आपण संघ पाहतोय कोपर तर दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा. यांच्यातलं चाललेलं अत्यंत महत्त्वाचं द्वंद्व गासपाडा HDIL चषक 20-25 ची सुरुवात. पंचांकडे मागणी. पंच संख्यात मिसिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स. इथे ऑफ स्टम्प्सला सोडणारा चेंडू लेग बायचे संकेत आले. या संकेतांना मात्र आपण पाहतात सिंगल परिपूर्ण होईल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत पहिलं षटक संपलं म्हणजे 6 बॉलचा खेळ संपला. 1 विकेट देखील मिळाली. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं थोडंसं वजन राहिलं, कारण 1 विकेट जो महत्त्वाची होती ती त्यांना मिळाली. 3 धावा एक्स्ट्रामध्ये वाईडमध्ये खर्च केल्या, परंतु आता येणाऱ्या आगामी काळात जर आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीनं पुढे साकारला जाईल ही भूमिका महत्त्वाची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा दुसरं षटक फेकण्याकरिता प्रदीप किणी यांना आपण पाहताय. यानंतरचा मॅच एका बाजूला कोसमाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग शिरगाव. एका षटकात जर 6 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. सहा चेंडू आणि 6 चौकारांसाठी 500 रुपये. आपण पाहू शकाल ज्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुठल्याही फलंदाजानं जर 6 बॉलमध्ये 6 चौकार जर आले तर खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी 500 रुपये जिंकण्याची इथे नामी संधी. विजय घरत सरांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतंय. इथून जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती फुलर लेनचा बॉल होता. षटक पहिलं चांगलं राहिलं, परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर फुलर वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात गासपाडा HDIL चषक 20-25 पर्व 5वं. 5 वर्षात ही स्पर्धा पुढे आली आणि एक जबरदस्त पद्धतीने आपल्याला बघायला मिळाली. प्रत्येक वर्षी या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली. DBN लाईव्ह सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा अर्थात आपण पाहतोय HDIL चषक. या वेळेला इथे आपण पाहतोय डेलिब्रेट राहील आणि इथे पंचांनी निश्चित स्वरूपात व्हाईट बॉल घोषित केलाय. लागलाय का पंच? ऑल राईट. जिथे मात्र चेंडू हा पायावरती जाऊन लागलाय ज्या अनुषंगानं डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. या षटकात चेंडूंचा खेळ फेकून झालाय 3. आमचे साथी गुणलेखक जिग्नेश आम्हाला पाहायला मिळते. लाऊड अपील. पंचांकडे भरपूर मोठ्या पद्धतीने ही अपील केली होती. पंचांनी त्याला फेटाळून लावलं की यावेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू नाही. त्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला थोडंसं टेन्शन वाढवेल. 4 षटकांचं क्रिकेट आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला वेळ कमी असतो. इथून तुम्हाला तुमचं आक्रमक रूप आहे ते अगदी दुसऱ्या षटकापासून सुरुवात करावी लागते. व्हाईट बॉल. पंचांचे 2 समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉलनं आपण पाहतोय स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. यस, पुढील होणारा सामना एका बाजूला आपण पाहतायत कोसमाई खार्डी आणि जय बजरंग शिरगाव यांच्यातली महत्त्वाची मॅच आपल्याला बघायला मिळेल. समोरच्या दिशेने केलेला फटका, तिथे मात्र आपण पाहतोय दोघांमधला समन्वय शेवटच्या क्षणाला
इथे मात्र आपण पाहू शकाल धावसंख्या 2 पूर्ण झाल्या आणि त्या पूर्ण होत असताना फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 13. पहिलं सकाळचं सत्र आहे ज्यामध्ये थोडंसं दुपारच्या सत्रामध्ये आपण दाखल झालो, 12 वाजून गेलेत, परंतु ज्या धावा यायला हव्या होत्या या मैदानाचा आढावा घेत जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ, 40 धावा एक्सपेक्ट करतात फलंदाज, परंतु त्या होणं थोडंसं कठीण राहिलंय कारण मैदानाची थोडीशी जर आखणी पाहिली तर लांबी आहे. ऑन साईडला केल्या फटका स्क्वेअर लेगला डीपमधून प्रोटेक्शन मिळेल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल सिंगल परिपूर्ण झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 14. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. 7ची सरासरी राखत धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी कोसमाई खार्डी आणि जय बजरंग शिरगाव या 2 संघांना विनंती करतोय की आपण प्लीज कुठेही असाल तर टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. अगदी पुढील सामना हा तुमचा महत्त्वाचा सामना असणार आहे. थँक्यू सो मच. या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं गीत आपल्याला बघायला मिळतं. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज आपण वैतरणा ए हाफ आपण पाहू शकाल ज्यामध्ये आज 12 संघ खेळताना पाहायला मिळतात, ज्यामधला दुसरा मॅच एका बाजूला संघ आदर्श फणसपाडा नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि शकाल अगदी बॉल स्लॉट मधला होता, जरूर फटका चांगला केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक निवडला आणि त्यांच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावतोय. कुठलीच चुकी आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वरती. जिग्नेश आम्हाला दर्शवतात अतिशय चांगलं गुणलेखन जिग्नेश यांचं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वरती. घासपाडा HDIL चषक 20-25. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात घासपाडा HDIL चषक 20-25 पर्व 5वं आणि 5व्या पर्वातला आजचा पहिला दिवस. मकर संक्रांतीचा शुभ औचित्य साधलं आणि या स्पर्धेचा मात्र आगाज झाला. सकाळच्या सत्रात अनेक मान्यवर आले पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. उद्घाटन सोहळा आणि तदनंतर पहिला मॅच आणि आजचा दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला इंटू द गॅपमध्ये अगदी येता क्षणी जणू काही डगआउटमधून सेट शफल झाले टॉप स्टिकला आणि तदनंतर आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध खेळत असताना हा चौकार अत्यंत महत्त्वाचा संघर्षाच्या काळात आलेला नशिबाचा चौकार 4. खूपच कमी म्हणून चालणार नाही. येणाऱ्या काळात जर दुसऱ्या डावात तुमच्याकडे जर गोलंदाजी धारदार राहिली तर येणाऱ्या काळात तुम्ही देखील वर्चस्व गाजवू शकता या दुसऱ्या डावामध्ये. सध्या 6 बॉलचा खेळ बाकी असताना प्रशांत आलेत आणि प्रशांत यांना इथून कामगिरी खूप महत्त्वाची भूमिका असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुढील होणारा सामना एका बाजूला कोसमाई खार्डी आणि एका बाजूला जय बजरंग शिरगाव. मी 2 कर्णधारांना विनंती करीन की आपण इथे असाल तर प्लीज टॉससाठी यायचं आहे आणि अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन थांबा. पुढील मॅचचा टॉस या 6 बॉल नंतर केला जाईल जो महत्त्वाचा टॉस असेल. आजच्या दिवसातला तिसरा मॅच वेळ देखील तुम्हाला 3 षटका फेकण्याकरिता 15 मिनिटं दिली जातात आणि अगदी त्या अनुषंगाने आता दोन्ही सामने अगदी बरोबर चाललेत. पुढचा बॉल या वेळेला पुल केलाय फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठलीही चुकी होणार नाही. फलंदाजाला इथे मात्र आपण पाहतोय फटका निवडता आला नाही. जिथे मात्र तुमच्यासाठी क्षेत्ररक्षण तैनात होतं गोलंदाजानं तुमच्या मेरिटवरची गोलंदाजी तुमच्यासमोर फेकली आणि त्या फटक्याला तुम्ही बळी पडलात. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू सो मच. आगरी कोळ्यांच्या आकेला धावणाऱ्या एकविरा माऊलीला इथे स्मरण करत असताना आमचे डीजे ऑपरेटर थँक्यू सो मच. जबरदस्त क्रिकेटचा इथे मात्र हा एक सुंदर घमासान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ अगदी सहजरीतीनं हार मानणाऱ्यांमधले नाही. जरी बॅटिंग करत असताना धावा कमी झाल्या असतील, दुसऱ्या डावात आम्ही देखील याच पद्धतीची गोलंदाजी करण्यात निश्चित स्वरूपात आमचं देखील नाव घेतलं जातं. इथे सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात 21. जिग्नेश आम्हाला दर्शवत आहेत. अगदी योग्य गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर हस्ताक्षर आणि अगदी चांगलं गुणलेखन जिग्नेश यांच्या माध्यमातून. HDIL चषक 2025 यावेळेला पुन्हा एकदा फटका जरूर खेळलात तुम्ही. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. अगदी बॉटमला चेंडू आपण पाहतोय स्टिकरवरती आला आणि आपण पाहू शकाल तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू थांबला नाही. ही खऱ्या अर्थानं थोडीशी दुःखीची बाब राहिली. उर्वरित जर आपण तपासून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला कोसमाई खारडी आणि एका बाजूला जय बजरंग शिरगाव. मी 2 कर्णधारांना विनंती करीन की आपण जास्त वेळ न घेता या टॉससाठी 3 बॉलचा खेळ बाकी. या 3 बॉलच्या खेळानंतर टार्गेट कितीचं सेट होईल. जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत. त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू सीमा रेषा पार आलाय. दमदार HDIL षटकार 6. थँक्यू सो मच. काय फटका खेळला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा तो ओव्हरपिच लाईनवर लेंथ होती त्यावरती तुटून पडले फलंदाज. दुसरा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील ज्यांनी आतापर्यंत 3 कॅच कॅरी केले आणि अगदी चौथा कॅच देखील जबरदस्त पद्धतीने कॅरी करतात. तुमच्याकडे अचूक क्षेत्ररक्षक जर असतील तर धावा सेव्ह होतात. चांगले झेल टिपले जातात ज्यामुळे मॅचमध्ये एक वेगळी भूमिका प्राप्त होत असते. कलाटणी प्राप्त होत असतं. जर झेल सुटले असते तर तिथे 2-2 धावा देखील मिळाल्या असत्या. परंतु जो क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाला ज्याने अतिशय सुंदर आणि अचूक झेल टिपले. फलंदाज इथे बाद होताना केतन पाटीलचा योग्य झेल आणि चांगला झेल इथे आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. अगदी आपण पाहतोय शेवटचा बॉल बाकी आहे. कोसमाई खारडी आणि एका बाजूला जय बजरंग शिरगाव. पुढील होणारा सामना महत्वाचा सामना. आजच्या दिवसातला 3रा मॅच. वेळेचा विचार केला तर जवळपास 1च्या सुमारास आपण आलोय. पुन्हा तर पुढील सामना एका बाजूला जय बजरंग शिरगाव आणि एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय पंकज भोईर सरांना विनंती करतो की सर या तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. पंकजी भोईर साहेब. एका बाजूला आपण पाहतोय शिरगाव संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ पाहू शकाल. चला लगेच टॉससाठी या. जास्त वेळेचं टाइमपास करू नका कारण महत्त्वाची भूमिका आमच्यासाठी आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला थोडासा उशिरानं चाललेला सामना. खारडी आणि शिरगाव इथे मात्र टॉस होईल. एका बाजूला गासपाडा एका बाजूला शिटी आणि यावेळेला गासपाडा. सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. इथून टॉस जिंकलात. महत्त्वाचा होता टॉस कारण आपण मागचे 2 मॅच पाहिले आतापर्यंत जिथे खऱ्या अर्थानं धावा थोड्या कमी होत आहेत. तुम्ही टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. सामना 4 षटकांचा आहे आणि एक भव्य अशी स्पर्धा. समोरच्या संघासमोर यंदाच्या या हंगामामध्ये किती वेळा एकमेकांसमोर आलात. 3ऱ्यांदा. आता या वर्षी 3ऱ्यांदा समोर आलेत. ज्यामध्ये रिझल्ट काय राहिले. 2 वेळा आम्ही जिंकलेत. त्यांना ते अजून जिंकू शकले नाही पण त्यांची टीम आम्हाला पण माहिती आहे की खूप चांगली आहे. येस. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. हे 5वं पर्व. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा एक अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. आयोजन इथलं खूप सुंदर आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते.
तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. खराडे संघ, तुम्ही जर टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. या हंगामात 2 वेळा समोरासमोर आले, ज्या एकदाही विजय मिळाला नाही, परंतु आज तुम्हाला संधी आहे इथून त्यांना धारातीर्थी पाडण्याचं. एकंदरीत बॅटिंग करत असताना तुम्ही किती धावांपर्यंत जाल? 50 ते 55 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. ही स्पर्धा आज 5व्या पर्वात पोहोचली. एक जबरदस्त मॅनेजमेंट कसं असतं त्याचं तंतोतंत इथे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही या स्पर्धेचं आयोजकांचं कौतुक कसं कराल? मॅनेजमेंट तर दरवर्षी चांगलंच असतं आणि या वर्षी अजून चांगलं केलं आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी इथे खेळतो. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, ज्या 33 धावा चेज होतील, डिफेंड होतील, ह्या सांगण्यासाठी अगदी मायक्रोफोनवरती आपण करूया बदल. नारंगीचे गोड गळ्याचे धनी अर्थातच आमचे गुरुवर्य तुकाराम मांगेला सरांना आपण ऐकणार आहोत. तर तुर्तास थांबतोय, जाऊया दुसऱ्या डावाकडे. थँक्यू. धन्यवाद. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुढच्या मॅचचा जो टॉस झाला आहे, टॉस जय बजरंग शिरगावच्या संघानं जिंकलाय. पण आजचा दिवस काय वेगळा आहे का? म्हणजे 14 तारखेचा दिवस, मकर संक्रांतीचा दिवस, पण आज ते 31-32च्या पुढे गाडी जात नाहीये. मागचा पहिला मॅच देखील 31 वरती थांबला होता, हाही मॅच 31 वरती थांबलाय. एक महत्वाची सूचना आहे, 998 जे ब्रेझा गाडी आहे ते पण थोडीशी मध्ये ठेवली, त्यामुळे तिथून गाडी येताना अडथळा येतोय. त्याकरता ज्या कोणाची असेल खेळाडूची प्रेक्षकांची आपण पोचायची आहे, ब्रेझा गाडी थोडी बाजूला करून घ्या. मॅच स्टार्ट. सौरभ आहे पाठीमागे गेला, जागा बनवली, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. पहिल्या चेंडूवरती जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं पॉईंट रिझनमध्ये. पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. पहिला चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर, थोडीशी जागा बनवली, खेळला पॉईंटला, बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होता त्याला बेट करून गेलाय. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात सौरभ जो स्ट्रायकर आणलाय. बॉलिंग मार्कवरती रोहिदास. आता कुठं चेंडू पहिला ऑफ, आता ऑन अँड ऑफ, रिझल्ट सेम. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. थँक्यू. जसं 50-50 तसं 50-50 वाला मामला आहे. पहिला ऑफ साईडला, आता ऑन साईडला हा कुठ टप्प्याचे चेंडू आणि त्या चेंडूवरती सौरभनं ठोकलेला हा चौकार. लाईन थोडीशी ऍडजस्ट करावी लागणार आहे, टप्पा दुरुस्त करावा लागणार, दिशेवरती नियंत्रण. आता पुढे सरसावले होते. पाहिलं होतं गोलंदाजानं रोहिदास यांनी त्यांच्यापासून रेंजपासून लांब खेळवलं, दूर खेळवलं, बीट केलं गेलं. सुरुवात चांगली झाली. 32 धावांचा पाठलाग केला जातोय. 32 धावांचा पाठलाग असताना 2 चौकार. तुम्ही 2 चौकार ठोकल्यात. गोलंदाज सांगतोय मी 2 चांगले चेंडू हाताळल्यात, त्याच्यामुळे बॅटरला रंगलंय. 2 चौकारांनी सौरभनं सुरुवात केली. 2 डॉट बॉलनं रोहिदासनं पुन्हा एकदा मॅचमध्ये येण्याचे संकेत दिलेत. 32चा पाठलाग करतोय. बॅटची कडा बाहेरील किनारा, पण एसटीची साथ नाही. चेंडू गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री मध्ये, चौकार. थँक्यू. ही संधी होती, ही ऑपॉर्च्युनिटी होती. मागच्या 2 चेंडूवरती बीट केलं गेलं होतं. हाही चेंडू होता बॅटच्या बाहेरील कडे लागला होता. एसटी रक्षकांना झाली चूक, मिस्टेक, चौकार. आता शपल केलं. 2 चेंडूवरती 2 झेल सुटल्यात. थोडासा वेळ घेतला, वाट पाहिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, पण 2 वेळेला 2 झेल सुटल्यात. आज सौरभसाठी आजचा दिवस काय, तसं तिळगुळ घ्या, गोड बोला, पण आजचा दिवस गोड आहे. कारण 2 कॅच सुटल्यात, 2 झेल सुटल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर 13-13. थँक्यू. आई जीवदानीच्या कुशीमध्ये वसलेलं हे आई जीवदानी मैदान नेहमीच कृपादृष्टी ज्या आईची राहिलेली आहेत त्यांचं जे गाणं वाजलं गेलं. मागच्या चेंडूचं जर आपण रिप्ले पाहिला ना, तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होत्या, थोडासा वेळ घेतला, टाईम घेतला. त्यांनी डायूज जरूर लगावली, पण त्याच्यामध्ये हा झेल सुटला आहे. 1 धावही आले आणि 1 धाव येत असताना स्कोर 13.
18 चेंडूचा खेळ आहे, 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय अजित. 2 फलंदाज मैदानावरती, एका बाजूला सौरव, दुसऱ्या बाजूला केतन. ज्या केतनने क्षेत्ररक्षण करताना जसा उत्कर्ष पाटील यांनी उल्लेखही केला होता, चांगले झेल टिपले, चांगलं जसा बॉडी बॅलन्स त्यांनी दाखवले आहे आणि ज्या विश्वासाने, ज्या आत्मविश्वासाने ते झेल टिपत होते, एक चांगला फिल्डर, एक चांगला क्षेत्ररक्षक कसा असावा ते केतन पाटील यांनी क्षेत्ररक्षण करताना दाखवून दिले आहेत. आता त्यांना बॅटिंगही करायची आहे. रिव्हरचा फटका बाजूला बुलेट ट्रेन गेले, त्याच्यापेक्षाही सुपरफास्ट आउटफील्ड आहे. चेंडू गेला सरळ थर्ड मॅन डिझाइन मध्ये, चौकार. थँक्यू. आवडता फटका आहे. रिव्हर्स करणं, स्विच हिट करणं, बॅटच्या मधोमध नाही आलाय, पण काय झालंय, जो गली रिजन मधला क्षेत्ररक्षक होता त्याला बीट केलं गेलं, त्याच्या उजव्या बाजूने चेंडू गेला आणि एकदा का सर्कल पार केलं ते मैदान. आउटफील्ड सुपरफास्ट, आउटफील्ड सुपरफास्ट, त्याच्यामध्ये डबल फास्ट. सौरभची गाडी डबल फास्ट, बॅक टू बॅक 2 चौकार. थँक्यू. जसं कर्णधाराला विचारलं होतं उत्कर्ष पाटील यांनी की प्रत्येक वेळेला खेळायला आवडते, पण प्रत्येक वेळेला काय असतं की मागच्या वर्षी झालेल्या चुका, मागच्या वर्षी झालेल्या मिस्टेक दुरुस्त करून या मैदानावरती येत असतं. कदाचित सौरभही तेच करतोय आणि त्याचा प्रयत्नही तोच चाललाय. हुकलेला विजेतापद घ्यायचा आहे. 4 अँड अगेन 4 चौकार. थँक्यू. हा फुलटॉस बॉल होता, समोर खेळला, समोरच्या दिशेने खेळला, मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, त्यांना चकून चेंडू गेलाय. बॅक टू बॅक 3 चौकार. स्कोर 25 4 4 4 3 चौकार. चौथा चेंडू या षटकातील. व्हाईट बॉल. आता दबाव जाणवतोय, प्रेशर जाणवतोय, पंचाकडनं इशारा आलाय. व्हाईट बॉल चा इशारा होत असताना एक अवंतर धाव धापलकावरती ॲड होईल. 26 धावा धापलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ आदर्श फणसपाडा. एक चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. नेहमीच म्हणजे सौरवला पाहिले असं आक्रमक पद्धतीने खेळताना आणि तोच त्याचा खेळ या मैदानावरती सुरू आहे. बघा आक्रमक आहे. 4 4 4 अँड अगेन 4 इन अ रो 4 चौकार. थँक्यू. 3 चौकार आपण पाहिले स्विच हिटचे. हा मिडल ऑफ द बॅट झालाय. मागचे 2 तितके मिडल ऑफ द बॅट झाले नव्हते, रिझल्ट चौकारच होता. हा मिडल ऑफ द बॅट. मागच्या 2 चौकारांनी धावा दिल्या सौरभला, पण या एका चौकाराने कॉन्फिडन्स दिला आता पुन्हा एकदा सौरभला. कारण ज्यावेळेला मिडल ऑफ द बॅट येतो ना, त्यावेळेला आलेला आवाज, कानामधला तो गुंजणारा स्टॉकचा आवाज, वाढलेला आत्मविश्वास सौरभचा. 2 धावांनी दूर आहे. 2 रन पाहिजे जिंकण्यासाठी. 2 धावांची आवश्यकता आदर्श फणसपाडा. मी म्हटलं ना, मागचा मॅच मिडल ऑफ द बॅट झाला होता आणि हा 5वा चौकार. या 5व्या चौकाराने मॅच जिंकले आदर्श फणसपाडा. थँक्यू. एकतर्फी असा सामना. दुसरा सामना 32 धावांचा पाठलाग करायचा होता आदर्श फणसपाडा या संघाला आणि तो पाठलाग करताना सौरभची खेळी ठोकलेले 5 चौकार. एकंदर 8 चौकार आलेत, पण मागच्या षटकामध्ये 5 चौकार त्याने ठोकले आहेत. एक चांगली खेळी, जसा नाव आहे सौरभचं, एक आक्रमक फलंदाज म्हणून पाहिलं जातं याच्यावरती. आणि 32 धावांचा पाठलाग करताना वैयक्तिक 33 धावा त्याने केलेल्या आहेत आणि हा सामना आदर्श फणसपाडा जिंकला. अभिनंदन आदर्श फणसपाडा. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम कोपर संघ आपलंही मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपणही सहभागी झाला त्याबद्दल आपलंही आयोजकाकडनं मनापासून आभार आहे. मॅच समरी पाहूया. त्याच्या अगोदर आपण जी बॅटिंग सौरभनं केली आहे ती आता स्क्रीनवरती 11 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी, ज्या खेळीमध्ये 8 चौकारांचा समावेश
स्विच हिट केलं होतं. पुलचा फटकाही पाहिला, स्क्वेअर कटचा पहिला फटका पाहिला आणि सुंदर अशी फलंदाजी सौरभने केले आणि हा सामना जे 32 धावांचं आव्हान होतं, 32 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं, ते आरामात पार केलं गेलं आहे या सामन्यामध्ये. तेहतीस धावांची खेळी आपण सौरभची पाहतोय आणि विजयी चौकार देखील आला त्यांच्या बॅटमधनं, जो स्विच हिटचा रिव्हर्सचा फटका त्यांनी केला होता. त्याच्या अगोदर एक मिडल ऑफ द बॅट चेंडू आला होता आणि तो चेंडूही गेला होता डीप पॉइंट रिझनमध्ये चौकाराच्या साह्यानं. एक चांगली फलंदाजी आणि चांगल्या फलंदाजी प्रात्यक्षिक करताना ही धावसंख्या जास्त लांबणार नाहीये, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी सौरभच्या इनिंगनं घेतले. पुढचा मॅच जय बजरंग शिरगाव टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर लगेच आपण मैदानाच्या दिशेनं उतरा. मॅच समरी पाहूया. कोपरच्या संघाने केले 31 धावा, 8 विकेट गमावता. कोणी जास्त चांगला स्टार्ट देऊ शकले नाही. 3 विकेट अविनाश किणीच्या नावावरती, 3 विकेट मिलिंद पाटीलच्या नावावरती, 1 विकेट सौरभ पाटीलच्या नावावरती आणि पाठलाग करताना आदर्श फणसपाड्यानं 1.5 षटकामध्ये केल्या 34 धावा आणि त्या 34 धावामध्ये 33 धावांची खेळी सौरभनं 11 चेंडूमध्ये साकारली आहेत. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा 2-3 जण आहेत, कारण एका विकेटही घेतल्यात, धावाही आल्यात, पण या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिलं षटक चांगलं हाताळलं,